आम्ही आलेलो आहोत वाकणपूर इथल्या ट्रेकिंगच्या डोंगरावर। तर बघत आहात तुम्ही आहे सार्थक जे ट्रेकिंगला सुरुवात केली, वेदांत बाकीची काही कार्टीवर गेलेले तुम्हाला दिसत असतील। बघू शकत असाल आम्हाला त्या उंच डोंगरावर जायचं आहे। आम्ही सुरुवात इथून खालून केलेली आहे, जिथे आम्ही तिथे गाडी लावलेल्या आहेत। हे बघा, इथून गाडी लावून एवढा मोठा एरिया पास करून पहाटे 5 वाजता आम्ही निघालेलो आहोत। आणि पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे। पहिला टप्पा पार करून आता आम्हाला दुसरा मोठा टप्पा पार करायचा आहे, त्यानंतर त्या उंच डोंगरावर पोचायचं आहे। दगडातून रस्ता काढत काढत आम्ही आता मेन माथ्यावर चाललो आहोत, घाट माता ज्याला म्हणतात तो। पुढे हा आहे कानिफनाथ मच्छिंद्रनाथाचा डोंगर। समोर जो दिसतोय तो आहे तुम्हाला चंदनवंदन। मी पोचलो आहोत माथ्यावर, डोंगर माथ्यावर। आता आम्ही तिघजण रस्ता भटकलोय खरं तर, पण चला शोधूया। खूप डेंजर अशा झाडीतून चाललो आहोत आम्ही सगळे। तुम्हाला दिसेल की सगळीकडे फक्त जंगल आणि जंगल आहे, आणि या जंगलातून रस्ता काढत काढत ह्या करवंदीच्या जाळ्यातून जायचं आहे। बघाल कशी मुलं वाकत वाकत चाललेत, तुम्ही बघाल कसा आम्हाला रस्ता काढावा लागत आहे झाडातून खड्ड्यातून। अशा तऱ्हेने आम्ही दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत। ही आहेत आमची ट्रेकिंग गँग, ज्यामध्ये किरण, आर्यन, मयूर, आर्यन हा तर तुम्हाला माहितच आहे, भूषण आणि सिद्धेश। चलो तर घाट माता पार करत करत आम्ही डोंगरावर चाललोय वरच्या दिशेने। याला म्हणतात खिंडीतली वाट। तुम्ही जर नीट बघू शकत असाल तर हा आहे मोरप्या डोंगर। मोरप्या डोंगर पार करून आम्ही खिंडीतल्या वाटेने पुढे पुढे चाललो आहोत। जेव्हा आम्ही अगोदर लहानपणी इथे यायचो तेव्हा इथे भरपूर काळवीट, हरिण, मोर, रानडुक्कर सुद्धा पाहायला मिळायचे। बरेच त्यांच्यापासून शिकार होण्यापासून वाचण्यासाठी आम्ही ह्या जाळ्यांमध्ये सुद्धा लपून बसायचो। तुम्ही बघू शकता डोंगराचे एवढे टप्पे पार करत करत आम्ही आता मेन डोंगराच्या वाटेला गेलो आहोत। तर आम्ही आता पोहोचलो आहोत मेन टप्प्यावर, कानिफनाथ मच्छिंद्रनाथ या डोंगरावर। अजून पुढचा बराचसा ट्रेक बाकी आहे, थोडासा एक हाल्ट घेतलेला आहे। नक्कीच तुम्हाला पण या ठिकाणी येऊन मज्जा येईल। चला तर कंटिन्यू करूया। तर आता आम्ही हे स्टीप म्हणजे एकदम काळं पाषाण चढत आहोत। खूप डेंजर रस्ता आहे हा। किरण हा काय केळी आहे ना त्या फोटोत। इकडे बघा रे, आर्यन, सार्थक, वेदांत। थांबलो तू बघ खाली, पहिला टप्पा तिथपर्यंत गेलेलो आहे। इकडे वर नाही आलो मी, तिथपर्यंत जातो पलीकडच्या डोंगरापर्यंत गुरु बघायला। हो एकटाच गुरु बघायला। हो गुरु आहे तिकडे। अशा तऱ्हेने थोडं फोटो सेशन करून आम्ही मेन माथा चढून आता कानिफनाथ मंदिराकडे चाललो आहोत। तुम्हाला समोर दिसत असेल त्या टोकावर आम्हाला जायचं आहे। तर अशा तऱ्हेने तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमच्यासोबत आहेत आमचे गाईड
श्री सिद्धेश गोळे. यू! सरनोबत सिद्धेश राजेंद्र गोळे. यू! स्वर्गही ठेंगणा पडेल असे ठिकाण तुम्ही पाहू शकत असाल इथे. हे बघा अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने आम्ही साईडच्या पायवाटेतून पुढे चाललो आहोत. सगळेजण तुम्ही बघत असाल नुकतेच उजाडत आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वेदांत हाय. एक नंबर ट्रेकिंग साठीचा रस्ता आहे हा. जर तुम्ही पाहिलं तर जन्नत. बघा तुम्हाला जर आयुष्यामध्ये असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की विजिट करा. उतरा उतरा नालायकांनो, कुठूनही उतरा. हो तो चिरा आहे आणि हा आहे तो मुरा. चिरमुरा. अशा तऱ्हेने सरनोबत सिद्धेश गोळे आम्हाला पाय वाटेने घेऊन जात आहेत. बहुतेक रस्ता चुकलेला आहे. पोरांना जास्त चढण्याचा अनुभव हवा आहे बहुतेक. कालटीच तीन आलाय. बॉसला तर आधीपासूनच अनुभव आहे चढण्याचा. चिरमुरा. जवळ आम्ही 3 किलोमीटर एवढा डोंगर वर चढून आलेलो आहोत आणि आता एक डोंगरावरून आम्ही दुसऱ्या डोंगरावर चाललो आहोत खिंडीतून. ही खिंड खरंच खूप पाहण्यासारखी आहे. अक्षरशः तुम्हाला खरा नॅचरल टच जर कुठे हवा असेल तर तो इथे मिळेल. पावसाच्या दिवसांमध्ये तसंच हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. तुम्ही बघू शकता पावसाच्या दिवसांमध्ये तसे हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. असं सगळ्यात निसर्ग सौंदर्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चलो लेट्स गो. स्टार्ट. इथे बघा तुम्हाला जंगलासारखं एकदम पठार पाहायला मिळेल. पूर्णपणे हिरवगार. अक्षरशः नोव्हेंबर ते डिसेंबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. आमचे सरनोबत गाईड आम्हाला बोलवत आहेत. चला इथे चित्त्या, बिबट्या, रानडुक्कर, मोर असे सगळेजण तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता सध्या नाहीयेत. हे गाईड आहेत आमचे. केलं आहे की कानिफनाथ मच्छिंद्रनाथ हे या ठिकाणी तपश्चर्येसाठी यायचे म्हणून त्यांचे मेन स्थान इथेच त्यांनी मंदिर म्हणून बांधलेले आहे. तुम्हाला तेही पाहायला मिळेल. चला खाली उतरायचं आता. सरनोबतांनी सांगितल्याप्रमाणे पवनचक्कीचा रस्ता आता आम्ही ओलांडून खाली उतरणार आहोत आणि कुठला तो डोंगर चिरा डोंगरावर जाणार आहोत आम्ही. चलो परवाची गंमत जत्रे व्हायची ना आलेली आणि तिच्या बरोबर बसलेलो ह्याच्यात पाळण्यात. अशी खुंकार आणि ती काय झालं तिच्यात 3 तिघे आलेल्या ना आणि त्या पाळण्यात दोघीच बसावत्यात आणि अख्खा राऊंड पुरा झाला आणि त्या दोघीनं बसावल्या. ही तीच राहिली. जसं घालील ना असं वरडायचं ना आई घेतलं ना आई ती अशी तापायची ना तिथनं निघूनच गेली. जमलीच नाही मला. ती संस्कृती माहिती कोण आहे रे ती म्हणलं मला नाही माहित काय ती का रागात बघ ती काय माहित.
तू बसायचं तुझ्या बरोबर तुला सांगायचं ना तुझी सोबत म्हणून. होय ती एकटी बसली तू का नाही बसला हा नाही आम्ही दोघं बसलेलो. हा हा तिच्या माहिती तिघी आलेल्या तुझ्या आणि त्या- मैत्रिणीसोबत आली ती. त्या पाळण्यात दोघेच बसले. एकीला कशी बसवणार? आकाश पाळणा पण तो म्हणजे जरा साईजने ते लहान आहे. हा तो छोटा वाला तो नाही मोठ्या पाळण्यात तिरका. पण त्याचा आणि ए भैया तिच्यात माझा एवढा होता ना मग थांबतो की जिरा होतात म्हणजे ती परत दिलीच नाही घरीच गेली. एक पोरगी रे दिसायला आवडली. इथे एक फोटो दाखवते पण मी पुन्हा बघितलं नक्की. नाही जी ना खतरनाक बीच लाडगर बीच झाला. लाडगर बीच हो सर मी म्हणतो सर त्याक्षा लोणावळ्याला जाऊ शकतो पण आता उचलून जाणार नाही. आता नाही पावसाळ्यात संध्याकाळी या 2 वाजता. हो मोठी गाडी आता मग भेटायला पांढरी गाडी बस गाडी बस गाडी एडिट करीन मी तरी बऱ्यापैकी. क्रॉप तर करायचा तू दे की करून व्हिडिओ एडिट. अलग अलग कसल्या कुसळातून आणले रे सिद्धेश. मी खाल्ला आणत होतो. पोरांनातले हाऊस कुसळातून आता बसलेच कुसळ काढत. काढतच जायचं चढाई उतराय काय ना दगडी खाली पाडू नका. शिवाय हे गवत मोठं आहे. कुसळ तरी वर येत नाही तर त्याला आहे काय हे. ए इथं काट कापडी आहेत ना एक वेगळे असतात. आपली कुठे घालू आलोय कशी भेटते अशा तऱ्हेने अवघड अशा रस्त्याने कुसळातून दगडातून येऊन आम्ही ट्रेक कम्प्लीट केला आहे. चला रे होय रे सिद्धे. पण आणि इथे बसले पोरी सोबत जाऊन तर हे डोंगर माथ्यावरचं तळ ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगळी आणि दुर्मिळ अशी प्रजाती पाहायला मिळेल. जी प्रजातीला क्वाड्रिपेटलस वीड म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला आपल्या आसपास कुठेच पाहायला मिळत नाही कारण हे नॉन पॉल्युटेड एरियामध्ये सापडतं. पहा हे जे शेवाळ आहे ना त्या शेवाळाला चारा म्हणतात बघ. आपण आता चारा म्हणून सांगितलं बघ. त्यांच्या गळ्यात काय नाही ह्या निळ्या शिंगाच्या नाहीत आमच्या काय. मागलं उचललं तर आम्ही असं पोचलेलो आहोत जिथे तुम्ही सूचना फलक पाहू शकता. सदरचे देवस्थान हे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ समाधी स्थळ आहे. समाधीवरून कोणीही हिरवी चादर व मांस अर्पण करू नये. म्हणजे इथे तुम्हाला सरस दाखवलेलं आहे की हे स्थान नवनाथांपैकी एक असणारे मच्छिंद्रनाथांचे आहे. तसेच इथे कुठलाही मांसाहार किंवा मांसाचा नैवेद्य वगैरे काहीही चालत नाही. तर चला आता अशा तऱ्हेने आपण एंट्री करत आहोत. आपल्या समोर आहेत वेदांत जाधवराव. कम ऑन. तर अशा तऱ्हेने आपण आता पोहोचलो आहोत मच्छिंद्रनाथांच्या या मंदिरामध्ये जिथे तुम्ही पाहू शकता. इथे समोर आहे महाकाली मंदिर. सर्व ट्रेकर्स आता येऊन विश्रांती घेत आहेत आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. तर मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी इथेच जर का मंदिराच्या अपोजिट साईडला पाहिलं तर तुम्हाला इथे महादेवांची पिंड दिसेल. येस त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत.
चला आता आपण मंदिरामध्ये जाऊ. आपल्याला पाहायला मिळतंय की मंदिराच्या बरोबर समोर दीपमाळा आहे आणि दीपमाळाच्याच बरोबर सम्मुखामध्ये मंचिंद्रनाथांचं स्थान आहे. इथे समोर यज्ञ मंडप राखून यज्ञ तयार केला आहे, ज्यामध्ये नुकताच यज्ञ झालेला दिसत आहे. तसेच इथे शेजारी पुजाऱ्यांसाठी वगैरे राहण्यासाठी सर्व ठिकाण आहे. या मंदिराबाबतची अनेक बरीचशी माहिती आपल्याला अजूनही समजेल. आपण पाहू शकता इथे मंचिंद्रनाथांचं स्थान आहे. ही मंचिंद्रनाथांची समाधी आहे. नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ, ज्यांची पूजा पूर्ण भारतभरातच नव्हे तर पूर्ण जगभरात केली जाते, त्यांचे हे समाधीस्थळ. फक्त पैसे चाललं असतं. तर अशा तऱ्हेने आपण पोचलेलो आहोत मंदिरापासून जवळच असलेल्या या दगडी आणि पौराणिक विहिरीच्या इथे. हे पाणी मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पूजेसाठी तसंच पिण्यासाठी भक्तगणांच्या वापरलं जातं. तर हे पाणी पाहू शकता. इतक्याही नोव्हेंबर डिसेंबरच्या काळातही खोलवर विहिरीमध्ये तुम्हाला पाणी पाहायला मिळेल. पाणी एकदम गार आणि स्वच्छ आहे की पाण्याचा तळही दिसेल. धन्यवाद. किंवा ट्रेकर्सने इथे येऊन स्वच्छ होऊन मग मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये जाण्याचे ठरवलेले आहे. तुम्ही पाहू शकता. फारशी चांगली आहे सगळीजण. हातपाय धुण्याचा आनंद, चपट्या बुडाची सगळीजण. पाय धुण्याचा आनंद, एक वेगळाच आनंद. किरण. किरण तरी जरा कोण घेते कळशी? किरण बसपुढे राऊतवाडी ना. आडनाव काय? पूजन. आपल्यासोबत आहेत किरण पुजारी राऊतवाडीचे, जे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांची सेवा करतात. तेच आता बघा पाणी घेऊन चाललेले आहे मच्छिंद्रनाथांच्या आणि गोरक्षनाथांच्या पूजेसाठी. बादली घ्या भरून. त्यातलं आहे दुसरं आहे का? क्लास कुठे गेला काय माहित कळलं. तर तिथंच आहे की